आदर्श ऋषी महर्षी मुद्गल। महर्षी मुद्गल हे अत्यंत त्यागप्रिय ऋषी होते। त्याने कोणाकडे काही मागितले नाही। त्यांनी आपली कारकीर्द तत्वज्ञ म्हणून घडवली होती। शेतात कापणी झाली की शेतकरी पडलेले धान्य उचलायचे, शेतात राहिलेले धान्य उचलायचे आणि परत आणायचे। शेतात पडणाऱ्या धान्यांना शिल म्हणतात, म्हणूनच त्या दानांवर जगणाऱ्यांना शिलाद म्हणतात। अन्नबाजारात दुकानदार आपली दुकाने बंद करतात तेव्हा जे काही धान्य तोलताना किंवा नेताना विखुरलेले राहतात आणि जे दुकानदार किंवा सर्वसामान्य लोकांना निवडता येत नाही, त्या उरलेल्या धान्याला उंचा म्हणतात। त्या दानांवर जो स्वतःचा उदरनिर्वाह करतो त्याला उच्चवृत्ती म्हणतात। जो शेतात कापणी झाल्यावर शेतातील धान्य गोळा करतो आणि इतर वेळी बाजारात विखुरलेले धान्य गोळा करतो त्याला शिलोंच्छवृत्ती म्हणतात। महर्षी मुद्गल हे गृहस्थ होते, त्याचे कुटुंब होते, त्यामुळेच त्याला शिलोंच्छवृत्तीमध्ये काम करावे लागले। पण त्याने एक नियम केला होता की तो कधीही 34 पेक्षा जास्त धान्य गोळा करणार नाही। माझ्या संपूर्ण कुटुंबासह अमावस्या आणि पौर्णिमेला ते महिन्यातून 2च दिवस भोजन करायचे। सत्य हे आहे की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देवाची पूजा करणे इतके आवडते की त्यांना स्वयंपाक आणि भांडी साफ करण्यात थोडा वेळ वाया घालवणे वाईट वाटले। अमावस्या आणि पौर्णिमेला श्राद्ध करणे आवश्यक होते। श्राद्धासाठी अन्न तयार करावे लागे, म्हणून महर्षी मुद्गल त्याच दिवशी आपल्या कुटुंबासह भोजन करायचे। एकदा दुर्वासाजी पौर्णिमेच्या दिवशी मुद्गल ऋषीकडे आले। दुर्वासाजींसारखा महान तपस्वी भगवान शंकराच्या अवतारात त्यांचा पाहुणा म्हणून आल्याचा मुद्गल ऋषींना खूप आनंद झाला। त्यांनी अत्यंत प्रेमाने दुर्वासाजींना भोजन दिले। दुर्वासाजींनी तयार केलेले सर्व अन्न खाल्ले। त्यांच्या जाण्यानंतर मुद्गल ऋषी आपल्या कुटुंबासह पाणी पिऊन देवाची पूजा करू लागले। जेव्हा पुन्हा अमावस्या आली आणि मुद्गलजींच्या ठिकाणी भोजन तयार झाले, तेव्हा दुर्वासाजी पुन्हा आले आणि त्यांनी संपूर्ण भोजन केले। त्यांना इतके पवित्र अन्न इतरत्र कसे मिळेल? म्हणूनच दुर्वासाजी प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला यायचे आणि सर्व तयार केलेले अन्न खाऊन निघून जायचे। मुद्गल ऋषी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा भोजन तयार करून भजनाचा वेळ वाया घालवायचा नव्हता। ते असेच उपाशी राहतील आणि उपास करून पूर्ण 3 महिने घालवतील। दुर्वासाजी आल्यावर त्या लोकांना अजिबात वाईट वाटले नाही। तो नेहमी त्याच प्रेमाने आणि उत्साहाने त्यांना जेवण देत असे। महर्षी मुद्गल यांचा संयम, तपश्चर्या आणि धर्म पाहून देवराज इंद्राने त्यांना घेण्यासाठी विमान पाठवले। देवदूत आले आणि प्रार्थना केली, तुम्ही तुमच्या कुटुंबासह विमानात बसून स्वर्गात जा। महर्षी म्हणाले, प्रथम स्वर्गातील गुणदोष सांगा। देवदूतांनी स्वर्गातील सुखांचे तपशीलवार वर्णन केले, पण शेवटी असे म्हटले गेले की भूतांच्या हल्ल्याचीही भीती असते। पुण्य कमजोर झाले की तिथून पडावे लागते। आत्मा जितका पुण्यवान असेल तितका आनंद त्याला मिळतो। म्हणूनच ज्यांच्याकडे सुख आणि पद कमी आहे ते तिथल्या अधिक सुखी आणि उच्च पदावरील लोकांचा हेवा आणि मत्सर करतात। या सर्व गोष्टी ऐकून महर्षी म्हणाले, मग ही पृथ्वी चांगली आहे, येथे देवाची पूजा करता येते, मी स्वर्गात जाणार नाही। देवदूतांनी त्याला खूप समजावले। स्वर्गाच्या वरच्या ब्रह्मलोकापर्यंत जगाचा लोभ दिला, पण त्याला सांगायचे होते की जे दोष स्वर्गात आहेत ते वरच्या लोकांमध्येही आहेत। महर्षींना कुठेही जायचे मान्य नव्हते। देवदूत निराश होऊन परतले। भक्तीच्या प्रभावामुळे भगवंताने स्वतः मुद्गल ऋषींना त्यांच्या अनंत निवासस्थानी नेले।